नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण PSIचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो याच्याबद्दल फक्त डिस्कस करतोय. हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ह्याच्यामध्ये आणि रियालिटीमध्ये थोडाफार प्लस 2-3 मार्कांचा फरक येऊ शकतो. ओके, त्याच्यामुळं फक्त तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हाच गृहीत धरा आणि त्या दृष्टीनेच तुमचा अभ्यासाचं प्लॅनिंग सुद्धा ठरवा. ओके, तर आपण बघूत एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे काय नेमका येऊ शकतो. तर अंदाजे सगळ्यांनाच मार्क 39+ जवळजवळ पडलेलेच आहेत. ओके, म्हणजे एवढ्या कमेंट आपल्या लेक्चर्सवरती आहेत, आपल्या फेसबुकवरती आहेत आणि जेवढे आत्तापर्यंतचे अनुभवी फॅकल्टींना आपण विचारले तर त्यांचं म्हणणं असंच आहे की एक 39+ आरामात क्रॉस होईल, एनी हाऊ होणारच आहे आणि 39 मार्क्स ॲव्हरेज पडलेलेच आहेत मुलांना. ओके, तर आपण नंबर ऑफ सीट्सचा जर आपण विचार केला आणि गेल्या वर्षींचे कट ऑफ आणि आत्ताचा जर विचार केला पेपर क्वालिटीचा तर 42+ कट ऑफ हा जनरलसाठी लागू शकतो. म्हणजे ज्यांना कुणाला एक 40च्या पुढं मार्क आहेत त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. ॲटलिस्ट तुम्ही बाकीचे तुमचे जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययनाचे टॉपिक तरी कंप्लीट करत राहा. बाकी मराठी इंग्लिश रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता. मात्र ॲटलिस्ट तुम्ही जनरल स्टडीज म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स हे सगळे टॉपिक मेन्सच्या दृष्टीने प्रिपरेशनला सुद्धा लागा. ओके, आणि हा अभ्यास कधीच वाया नाही जाणार. येणाऱ्या एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला तो अभ्यास कामी पडणारच आहे. ओके, बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की सर एक्सपेक्टेड कट ऑफपेक्षा आणि रिअल कट ऑफमध्ये थोडा फरक होता, त्याच्यामुळं आम्हाला अभ्यासाला व्यवस्थित वेळ भेटला, म्हणजे ॲक्च्युली मेन्सच्या दृष्टीने अभ्यास केला मात्र तसा रिझल्टच आला नाही त्यांचा. मग काय असं थोडी होणार आहे, तुमचा अभ्यास वाया जाणार आहे. ओके, तर तुम्ही ॲक्च्युली हे कट ऑफ कमी सांगण्याचं कारण हेच होतं की तुम्ही सगळ्यांनीच अभ्यासाला लागावं. मग आयोगाने एकदम जास्त कट ऑफ लावला होता STIचा. ओके, मग जर एक्झॅक्टली मी पण म्हणलो असतं की एक 50 क्रॉस करत तर बऱ्याच जणांना वाटलं असतं की आपण अभ्यासच नको करायला. आणि मग जर बाय चान्स की एक 49 कट ऑफ आला असता तर मग त्यांनी अभ्यास न केल्यामुळं मेन्ससाठी परत प्रॉब्लेम आला असता. ओके, तर आत्ता जरी आपण कट ऑफ ओपनसाठी 42 म्हणत असलं आणि आयोगाने मे बी जर 45, 46, 47 असा काहीतरी लावला तरी तुमचा अभ्यास तरी वाया नाही जाणार. बाकी एक्झाम्सला नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. ओके, मग एक अंदाज असा बाळगून चाला की ज्यांना कुणाला 41, 40, 42 असे मार्क आहेत त्या सगळ्यांनी सुद्धा अभ्यासाला लागायचंच आहे. ओके, मग जनरल स्टडीजचा तुमचा अभ्यास कंटिन्यू फ्लोमध्ये ठेवा. ओके, जर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की 50 कट ऑफ लागेल तर मग ज्यांना कुणाला ॲव्हरेज मार्क आहेत 40-50च्या मधले ते सगळे होपच सोडून देतील. बाकीच्या येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा त्यांचं प्रिपरेशन नाहीच होणार. त्याच्यापेक्षा एक 40 कट ऑफ येईल असा अंदाज धरून तुम्ही अभ्यासाला तरी ॲटलिस्ट लागा. ओके, त्यानंतर फिमेलचं दिलेलं आहे 38+ लागू शकतो, स्पोर्ट्सचा 38+ आहे, SC जनरलसाठी 39+, फिमेलसाठी 36+. म्हणजे ज्यांना कुणाला याच्या पुढचे मार्क आहेत किंवा याच्यात थोडासा 1-2 मार्क कमी असतील तर त्या सगळ्यांनीच अभ्यासाला लागायचं. ओके, त्यानंतर ST 38+, फिमेल ST 36+, DTA जनरलसाठी 37+ आहे, NTB साठी 39+, SBC 40+. तर हा सगळा कट ऑफ तुम्ही विचारात घ्या. 40च्या पुढे ज्यांना कुणाला मार्क असतील तर सगळ्यांनीच अभ्यासाला लागायचं. ओपनसाठी बोलतोय मी, जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनी 38+ सुद्धा अभ्यासाला लागलं तरी चालेल. ओके, तर नक्कीच तुम्हाला याच्यातून एक गाईडलाईन भेटेल, आपल्याला अभ्यास करायचाच आहे हे पण तुम्हाला लक्षात येईल. ओके, आपण जर टॉपर बघितले आपण म्हणजे तुम्हाला जर मेन्समध्ये किती स्कोअर करायचा आहे तर टॉपर बघा 2014चे इथं टॉपर आहेत तर त्यांना रिटन टेस्टमध्ये 119 मार्क आहेत आणि बाकीच्या इंटरव्ह्यूज अँड ऑल इन्क्लूड केले तर टोटल टॉपरचे जे मार्क आहेत हे आहेत 246, 246. ओके, कारण गेल्या वर्षी म्हणजे 2014च्या एक्झाममध्ये वॅकन्सीज पण एवढ्या म्हणजे नोटिफिकेशनमध्ये वॅकन्सी पण कमी होत्या कम्पॅरेटिव्हली. 260 टोटल वॅकन्सी होत्या, ओपनसाठी 169 वॅकन्सी होत्या. मग त्या मानाने जो कट ऑफ आहे हा 211चा आहे ओपनचा. ओके, कट ऑफबद्दल बोलतोय मी. टॉपर 246चा आहे पहिला, दुसरा आहे 241, तिसरा आहे 237, चौथा आहे 236. ओके, आणि जर कट ऑफ बघितला तर ओपनचा कट ऑफ आहे 211, फिमेलचा आहे 161, स्पोर्ट्सचा 179, त्यानंतर SCचा दिलेला इथं, STचा दिला आहे. ओके, DTA, NTB, NTC, NTD, OBC 198ला क्लोज झाला होता. हे वॅकन्सीज कमी होत्या कम्पॅरेटिव्हली, यावर्षी वॅकन्सी जास्त आहेत म्हणून याच्यापेक्षा खाली नाही येऊ शकणार मेन्सचा कट ऑफ. एक तुम्ही 201 मार्क तुम्हाला सिलेक्शनसाठी घ्यावे लागतील हे जर गृहीत धरलं तर चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. ओके, आणि रिटर्न पेपरचा जर विचार केला तर तुम्हाला एक ॲटलिस्ट 115 तरी क्रॉस करायचंच आहे. ओके, तर तशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन बनवा. मेन्ससाठी चांगल्या जोराने अभ्यासाला लागा. जनरल स्टडीज सगळा कंप्लीट करा. ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यानंतर तुम्ही मग वाटलं तर मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास सुरू करू शकता.
ओके, म्हणजे ज्यांना कुणाला शंका असेल की आपलं होईल की नाही होणार, तर मराठी आणि इंग्लिश हा टॉपिक तुम्ही नंतर करू शकता रिझल्ट लागल्यानंतर. मात्र GS सगळा कंप्लीट करायला सुरुवात करा. ओके, तर अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन बनवा. हा एक्सपेक्टेड कट ऑफ होता, ह्याच्यापेक्षा कट ऑफमध्ये चेंजेस येऊ शकतात. ओके, मात्र एक्सपर्ट्सचं आम्ही विचारलं होतं, एक्सपर्ट सरांशी बऱ्याच जणांशी चर्चा केल्यानंतर हा कट ऑफ डिस्कस केला आहे. कारण तुम्ही सुद्धा बघितलं असेल की बरेच दिवस झालेत रिझल्ट लागून आणि नंतर आम्ही हा कट ऑफ मांडतोय. ओके, त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यासाला लागा आणि माइंड डायव्हर्ट होऊ देऊ नका. कट ऑफ जरी खूप जास्त लागला तरी तुमचा जनरल स्टडीजचा अभ्यास तुम्हाला नक्कीच बाकीच्या एक्झाम्समध्ये सुद्धा कामी पडणार आहे. ओके, तर त्या दृष्टीने अभ्यासाचं नियोजन बनवा. आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.